म्हशीने सोडवली माणसांची भांडणे. संपूर्ण देशात एकच चर्चा. बुंदेलखंडातील राय असारपूर नावाच्या एका शांत साध्यासुध्या गावात नंदलाल सरोज नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती, पण त्याच्या कुटुंबाचा संपूर्ण आधार होती एक म्हैस. तिचं नाव होतं गंगा. ही म्हैस फक्त एक जनावर नव्हती, तर नंदलालच्या घरातील एक सदस्यच होती. रोज सकाळी तिचे दूध काढून विकून नंदलाल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याची पत्नी राधा गंगेची इतकी काळजी घ्यायची की गावातले लोकही म्हणायचे, या घरात म्हशीला मुलासारखं जपलं जातं. पण एका वादळी रात्री सगळं काही बदलून गेलं. जोरदार वारा सुटला होता, विजांचा कडकडाट होत होता आणि याच गोंधळात गोठ्याचा दरवाजा नीट लावलेला नव्हता. रात्रीच्या अंधारात कधीतरी गंगा गोठ्यातून निसटली आणि कुठेतरी अंधारात निघून गेली. सकाळी जेव्हा नंदलाल गोठ्यात गेला तेव्हा गोठा रिकामा होता. क्षणभर त्याला काहीच सुचेना. त्याने मोठ्याने राधाला हाक मारली आणि दोघांच्याही चेहऱ्यावर भीतीची लकेर उमटली. नंदलाल आणि राधा यांनी आजूबाजूच्या शेतांमध्ये ओढ्याकाठी जंगलाच्या वाटेवर जिथे जमेल तिथे गंगेचा शोध घेतला. गावातल्या लोकांनाही विचारपूस केली, पण कुठूनही काहीच माहिती मिळाली नाही. दिवसामागून दिवस गेले, आठवडे गेले आणि बघता बघता 2 महिने उलटले. या 2 महिन्यात नंदलालच्या घरातली परिस्थिती खूपच बिकट झाली होती. दुधाचं उत्पन्न बंद झाल्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. पण एक आशा मात्र त्याच्या मनात कायम होती की गंगा कुठेतरी सुखरूप असेल आणि एक दिवस नक्की परत येईल. इकडे शेजारच्या पुरे ऋषिकेश नावाच्या गावात एक वेगळीच गोष्ट घडत होती, जी नंदलालला अजून माहीतच नव्हती. या गावात हनुमान सरोज नावाचा एक माणूस राहत होता. स्वभावाने तो तापट आणि स्वार्थी म्हणून ओळखला जायचा. एके दिवशी त्याच्या शेतात एक म्हैस मोकळेपणाने चरताना त्याला दिसली. हीच ती गंगा होती, जी वादळी रात्री हरवली होती. पण हनुमानला याची काही कल्पना नव्हती, किंवा असली तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हशीची धष्टपुष्ट रूपं आणि तिची भरपूर दूध देण्याची क्षमता बघून हनुमानच्या मनात एक विचार चमकून गेला. एवढी चांगली म्हैस फुकटात मिळते तर ती का सोडायची? कुणी शोधायला येण्याआधीच आपण तिला आपली म्हणून जाहीर करावी, असा विचार त्याच्या मनात घर करून बसला. कोणालाही न विचारता, कोणतीही चौकशी न करता त्याने गंगेला आपल्या घरी नेलं आणि तिला आपल्या गोठ्यात बांधून टाकला. आणि ती म्हैस म्हणजे त्याच्या घरची रोजची कमाई बनली होती. महिने असेच पुढे सरकत गेले. नंदलाल आणि राधा यांनी जवळपास आशा सोडलीच होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही गंगेची आठवण कायम होती. याच दरम्यान नंदलालला एका कामानिमित्त पुरे ऋषिकेश गावात जावं लागलं. गावातल्या रस्त्यांवरून चालत असताना अचानक त्याची नजर एका घराच्या दारात बांधलेल्या म्हशीवर पडली. त्याचे पाय जागच्या जागी थबकले. ती चाल, ते रूप, तो रंग. नंदलालच्या मनात एकच विचार घुमू लागला, ही तर आपली गंगा आहे. त्याने पुढे जाऊन बारकाईने निरीक्षण केलं आणि त्याची खात्री पटली. आनंद आणि ऐश्वर्य यांची मिश्र भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटली. त्या घराचा दरवाजा त्याने ठोठावला. समोर हनुमान उभा होता. नंदलालने अगदी शांतपणे सांगितलं की ही म्हैस 2 महिन्यांपूर्वी वादळी रात्री त्याच्या गोठ्यातून हरवली होती आणि ती त्याचीच गंगा आहे. पण हनुमानने त्याचं बोलणं पूर्णपणे ऐकूनही घेतलं नाही आणि सरळ नकार दिला. ही म्हैस माझीच आहे, असं तो ठामपणे म्हणू लागला. नंदलालने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, विनंती केली, पण हनुमान काही ऐकायला तयारच नव्हता. उलट तो चिडून मोठ्याने बोलू लागला आणि गावातले लोकही हा वाद बघण्यासाठी जमा झाले. दोघांमधला तणाव इतका वाढला की काही क्षण असं वाटलं की हे भांडण हात घाईवर येईल. शेवटी गावातल्या काही ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केली आणि हा वाद पंचायतीसमोर मांडण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी गावाच्या पंचायतीत मोठी बैठक बोलावण्यात आली. नंदलाल आणि हनुमान दोघेही आपापली बाजू घेऊन तिथे हजर झाले. तासंतास चर्चा झाली. दोघांनीही आपापले मुद्दे मांडले, पण खरी अडचण अशी होती की दोघांकडेही म्हशीची मालकी सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नव्हता. ना खरेदीची पावती, ना कोणता कागद, ना कोणता साक्षीदार जो पूर्ण खात्रीने सांगू शकेल. पंचायतीतल्या वडीलधाऱ्यांनी काहीच निर्णय घेता येईना. अखेर पंचायत हतबल झाली आणि तिथून कोणताही निकाल न लागताच बैठक संपली. नंदलालच्या मनात मात्र एक धगधगती आग होती, कारण त्याला माहित होतं की ही आपलीच गंगा आहे, पण ते सिद्ध करायचं कसं हे त्याला कळत नव्हतं. न्याय मिळावा म्हणून त्याने शेवटचा मार्ग निवडला आणि थेट महेशगंज पोलीस स्टेशन गाठलं. तिथे जाऊन त्याने आपली संपूर्ण कैफियत मांडत औपचारिक तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनचे SHO श्रवण कुमार सिंग यांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली. त्यांनी हनुमानालाही बोलावून घेतलं आणि दोन्ही बाजूंची सविस्तर चौकशी सुरू केली. दोघांचेही जबाब ऐकले. गावातल्या लोकांशीही बोलणी केली, पण समस्या तीच होती, कोणताही ठोस पुरावा कोणाकडेच नव्हता. दोघेही आपापल्या दाव्यावर ठाम होते आणि माघार घ्यायला अजिबात तयार नव्हते. पोलिसांसमोरही हा तिढा सुटेना. अनेक तास चौकशी करूनही निर्णयापर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. तेव्हा SHO श्रवण कुमार सिंग यांच्या डोक्यात एक अत्यंत वेगळी आणि अनोखी कल्पना चमकून गेली. कागदपत्र नाहीत, साक्षीदार नाहीत, मग निर्णय कोण देणार? असं त्यांनी ठरवलं की याचा निर्णय स्वतः म्हैसच देईल. ही कल्पना ऐकून सुरुवातीला सगळेच चक्रावले, पण हळूहळू गावात या अनोख्या शक्कलीची चर्चा पसरू लागली. दुसऱ्या दिवशी गावाच्या मुख्य चौकात मोठी गर्दी जमली. बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि आजूबाजूच्या गावातूनही लोक ही अनोखी घटना बघण्यासाठी जमले होते. पोलीस अधिकारी श्रवण कुमार सिंग स्वतः तिथे उपस्थित होते. सगळ्यांच्या नजरा एका जागी खिळल्या होत्या. त्या चौकाच्या मधोमध जिथे थोड्याच वेळात एक निर्णायक क्षण घडणार होता. नियोजनाप्रमाणे गंगेला चौकाच्या मध्यभागी आणण्यात आला आणि नंदलाल व हनुमान दोघांनाही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर उभं करण्यात आलं. अट स्पष्ट होती, म्हैस स्वतःहून ज्याच्याकडे जाईल त्यालाच खरा मालक मानलं जाईल. संपूर्ण चौकात एक विचित्र शांतता पसरली होती. गावकऱ्यांचे श्वास रोखले गेले होते. नंदलालच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःलाही काही ऐकू येत होतं. पोलीस अधिकाऱ्याने इशारा दिला की म्हशीची दोरी सोडण्यात आली. काही क्षण गंगा गोंधळल्यासारखी इकडे तिकडे बघत उभी राहिली. संपूर्ण गर्दी श्वास रोखून बघत होती. कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त वाऱ्याचा आवाज आणि गर्दीतल्या लोकांची चुळबुळ तेवढी जाणवत होती.
हा क्षण जणू युगांसारखा लांबल्यासारखा वाटत होता आणि अचानक गंगा मोठ्याने हुंकारली आणि एकाच दिशेने धावत सुटली. संपूर्ण गर्दीतून एक जोरदार गलका उठला. सगळ्यांचे डोळे तिच्या दिशेवर खिळले आणि पुढच्या क्षणी गंगा थेट नंदलाल समोर जाऊन थांबली. तिने आपलं डोकं प्रेमाने त्याच्या अंगाला घासलं, जणू ती इतके दिवस दुरावल्याचं दुःख व्यक्त करत होती. नंदलालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याने थरथरत्या हातांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. गर्दीतल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला होता. एका मुख्या जनावराने कोणत्याही कागदपत्रांशिवाय, कोणत्याही साक्षीदाराशिवाय आपल्या खऱ्या मालकाला ओळखून दाखवलं होतं. पोलीस अधिकारी श्रवण कुमार सिंग यांनी तात्काळ जाहीर केलं की गंगा ही नंदलालचीच म्हैस आहे. हनुमानच्या खोट्या दाव्याचं पितळ उघडं पडलं आणि गावकऱ्यांसमोर त्याला चांगलं शर्मेने मान खाली घालावी लागली. शेवटी ही सिद्ध झालं की काही नाती कागदपत्रांच्या पलीकडची असतात. प्रेम आणि निष्ठा यांचं नातं इतकं खरं असतं की ते कोणत्याही पुराव्याशिवाय स्वतःच बोलतं. गंगा पुन्हा एकदा आपल्या खऱ्या घरी नंदलाल आणि राधाच्या आधाराने परतली आणि संपूर्ण गाव या अनोख्या न्यायाची चर्चा करत राहिलं जो एका म्हशीला दिला होता.